आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। वांद्र्यात सुरक्षित राहिलेलं नाही, झिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया। सलमान खानच्या घरावर गोळीबार, बाबा सिद्दीकींची हत्या आणि आता सैफ अली खानवर हल्ला। वांद्र्यात मागील काही दिवसातील घटनेंमुळे भीती, सिद्दीकींचं वक्तव्य। सैफच्या मुलावर हल्ला होणार असं स्वप्न पडलं होतं का? जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर संजय शिरसाट यांचा सवाल। एखाद्याच्या जीवावर बेतले आणि आव्हाड राजकारण करतायत, शिरसाटांचा हल्लाबोल। परभणीतून निघालेल्या आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चचा आज दुसरा दिवस। टाकळी कुंभकर्णमधून निघालेला लाँग मार्च जिंतूरमधील बोरीच्या दिशेने रवाना। सूर्यवंशी विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी। राजन साळवींच्या मुलाच्या व्यावसायिक भागीदाराला एसीबीची नोटीस। दिनकर सावंतांना एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस। शुभम साळवींच्या जबाबानंतर आता व्यावसायिक भागीदाराला नोटीस। शरद पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांचा अजित पवार गटात प्रवेश करत पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी। सतीश चव्हाण यांनी शरद पवार गटाकडून गंगापूर विधानसभा लढवली होती। मी श्रद्धेने वागलो, पण मला अश्रद्धेने वागणूक दिली। शिर्डीत बोलताना भुजबळांचं हे मोठं वक्तव्य। छगन भुजबळांची नाराजी टोकाची नाही, भुजबळांबाबत मार्ग काढू शकतो, ते आमचं नेतृत्व आहेत, पटेलांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी दावोसमध्ये पैशाची उधळपट्टी केली, आता तसं होऊ नये। फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, तर शिंदेंच्या दावोस दौऱ्याची नक्कल फडणवीसांनी करू नये, पटोलेंची प्रतिक्रिया।